मित्रांनो, जिल्ह्यातील 1,57,560 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. त्यात मित्रांनो जिल्ह्यातील जवळपास 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही असं सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवत आहे, तर ती रक्कम कधीपर्यंत वितरित होईल? त्याचबरोबर जे 10 तालुके आहेत, त्या 10 तालुक्यातील जे मंडळं आहेत, त्या मंडळातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचा पीक विमा मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतुल, स्वागत आहे कृषी मॅन चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही असं सांगण्यात येत आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती 2025च्या खरीप हंगामामध्ये. त्यात बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा. त्यात मित्रांनो जे शेतकरी आता पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आता एक म्हणजे वाटत आहे की बाबा आम्हाला पीक विमा मिळेल की नाही. आता स्टेटसमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या आहे, परंतु बरेच शेतकरी असे आहेत जे पात्र असून सुद्धा त्यांच्या ज्या स्टेटस आहेत, सोयाबीन पिकाचा असो किंवा कापूस मूग उडीद वगैरे पिकासाठी असो, त्यांच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली नाही. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास बघायचं झालं धारणी तालुक्यातील सर्वाधिक 1.3 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती, त्यानंतर अंजनगाव, सुरजी आणि तिवसा तालुक्यामध्ये प्रत्येकी सुमारे 20 लाख रुपये पीक विमा हा मंजूर झालेला आहे. आता 20 लाख रुपये प्रत्येकी तालुक्यांना ह्या पीक विमा म्हणजे 20 लाख म्हणजे काहीच नाही मित्रांनो. ही रक्कम अतिशय तुटपुंजी रक्कम आहे आणि शेतकरी संख्या सुद्धा यासाठी तुटपुंजीच असणार आहे. परंतु एक्सपेक्ट जर करायचं झालं तर अमरावती जिल्ह्याला पाठीमागं अशी न्यूज आलेली होती की अमरावती जिल्ह्याला पीक विमापासून वगळण्यात आलेला आहे वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो आता काय झालेलं आहे, शेतकऱ्यांमध्ये भेदभाव झालेला आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे, म्हणजे मंडळ असो किंवा तालुके असो. तर मित्रांनो आता असं बघायचं झालं तर या शेतकऱ्यांनी पाप केलेलं आहे का की बाबा यांना आता पीक विमा मिळणार नाही, यांनी म्हणजे स्वतःचे पैसे हिस्सा भरून सुद्धा यांना पीक विमा मिळणार नाही. तर मित्रांनो बघायचं झालं तर कंपनीच्या अहवालानुसार जे पीक विमा मंजूर झालेला आहे तो पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर, आता हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा यावर्षी वाटप होत आहे. परंतु मित्रांनो जर शेतकरी संख्येत वाढ झाली, आता समजा 20 लाख रुपयाच्या तालुक्यासाठी मंजूर झालेले आहेत, शेतकरी संख्या जर वाढ झाली तर अतिशय तुटपुंजी रकमा ह्या वितरित होणार आहेत. आणि जे 10 तालुके आहेत त्या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सध्या तरी वाटप होणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे. त्यानंतर वळूया आपल्या दुसऱ्या टॉपिककडे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील महत्त्वाचा मुद्दा चालू आहे मित्रांनो. पूर्णा तालुक्यातील जे 4-5 मंडळं बाकी आहेत, चुडावा वगैरे म्हणलं तरी चालेल, तर या मंडळातील पीक विम्याच्या ज्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप झालेला आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्णा तालुक्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या खात्यावर अद्यापही रक्कम पीक विम्याची वितरित झाली नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर जे चुडावा वगैरे मंडळ आहे त्या मंडळातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची जी परतावे आहेत किंवा जे पीक विमा आहे तो वाटपाला जे कृषी अधिकारी म्हणा किंवा जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या मार्फत किंवा जे तलाठी वगैरे आहेत त्यांनी जे रिपोर्ट दिलेले आहेत वर, तर त्यानुसार पीक विमा सध्या तरी या शेतकऱ्यांना वितरित होणार नसल्याची माहिती समोर आलेली होती. परंतु मित्रांनो हालचाली चांगल्या प्रकारच्या सुरू झालेल्या आहेत आणि मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे या 4-5 तालुक्यांसाठी, 4-5 मंडळांसाठी की आम्हाला लवकरात लवकर पेरणीपूर्वी, खरीपाची जी पेरणी येणार आहे आता 2026ची, त्या पेरणीपूर्वी आम्हाला लवकरात लवकर पीक विमा वाटप करावा अशा मागण्या जोर धरू लागलेल्या आहेत. आणि त्यावर डिपेंड झालं तर जरी ह्या मागण्या पूर्ण झाल्या तरी सुद्धा सध्या 10 तारखेच्या पुढेच म्हणजे 10 जूनच्या नंतरच या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होणार आहे. कारण मित्रांनो आता हा महिना तर संपतच आलेला आहे आणि पहिल्या आठवड्यात म्हणायला काही नाही, परंतु मंजूर व्हायलाच पहिला आठवडा येऊ शकतो आणि 10 तारखेच्या नंतर जे पूर्णा तालुक्यातील जे शेतकरी आहेत चुडावा वगैरे मंडळातील त्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होऊ शकते. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असा, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.